परिणामी मला प्रत्यक्ष निवडणुकीचा प्रचार फार कमी करावा लागला. खूप लोक वस्त्या वस्त्या कॉलनी निर्माण झाले की त्यामुळे आम्हीच उमेदवार होतो. मी खूप प्रवासही केला. जतला गेलो, सांगलीला गेलो, इचलकरंजीला गेलो, कोल्हापूर माझं होमटाऊन आहे तिथे 2 विधानसभांसाठी गेलो. पण इथेही मात्र प्रचार फेरी असेल, भेटायला गेल्यानंतर बॉडी लँग्वेज पण जाणवत होतं की लोकांसाठी तुम्ही काही केलं लोकांना त्याची जाणीव आहे. 2019 पेक्षा 2024 जी निवडणूक तुम्हाला कशी वाटते? म्हणजे पहिल्यांदा तुम्ही 2019ला कोथरूडसाठी नवीन होता, पण आता ही दुसरी टर्म तुमची, तर काय वेगळेपण जाणवतं? 19ला मुळात काय झालं की इतक्या 11th अवरला आयत्या वेळेला मला सांगितलं आणि त्याची जी 6 महिने 8 महिने वर्षभर आधी तयारी करावी लागते ती मला आता करता आली. त्यामुळे भौगोलिक सीमा माहिती नाही. ठीक आहे, मी राज्याच्या 8 खात्याचा मंत्री होतो, राज्याचा अध्यक्ष होतो. कोथरूडमध्ये इतका वेळ कशाला लागेल? त्यामुळे सगळं नवीन होतं. थोडं स्थानिक आमदाराला डावलून दिलं याचा एक रोष होता, थोडा जातीचा रोष होता, थोडा बाहेरून आले असा रोष होता. त्या तुलनेमध्ये 5 वर्षामध्ये हे सगळ्याला जिंकण्यामध्ये मी यशस्वी झालो. कधीच मी बाहेरचा नव्हतो, कारण मी 2 टर्म म्हणजे 12 वर्ष पुणे पदवीधर मतदारसंघाचा आमदार होतो. त्याचं नावच पुणे आहे. पण तरी म्हटलं गेलं मी ते सगळं प्रेमाने मॅनेज करण्यात यशस्वी झालं. तर मी ह्यावेळी निवडणूक मला खूपच सोपी होती, म्हणून तर मी खूप प्रवास केला. आठवड्याला 2 मतदारसंघ तर मी गेले महिन्यावर केलेच, आणि ह्या आठवड्यात कोल्हापूरची 2 करून आलो. मतदानाची प्रचाराची सांगता झाल्यानंतर अनेक ठिकाणी वेगवेगळ्या घटना घडतात, हाणामारीच्या असतील किंवा पैसे सापडल्याच्या घटना असतील. याकडे कसं बघताय तुम्ही, ज्या राज्यभरामध्ये सगळ्या घटना घडलेल्या आहेत? असं आहे की सगळ्याच घटनांमध्ये तथ्य नाही असं म्हणता येणार नाही. त्याची चौकशी निवडणूक आयोग करेल. पण एक अत्यंत महाराष्ट्राच्या संस्कृतीला, सांस्कृतिक परंपरेला काळीमा फासणारं महाराष्ट्राचं राजकारण चाललं आहे की ज्या राजकारणामध्ये आपण समोरच्याला नामोहरम करताना त्याला आयुष्यातून उठवतो ही आपल्या लक्षात येतं. कारण त्यामुळे खूपशा घटना अशा आहेत की ज्यामध्ये तथ्य काहीच नसतं, तो तयार केलेला सापळा असतो. तर सापळ्यात अडकायचं नाही असं ठरवणारा राजकारणी सुद्धा कधी कधी अनवधानाने त्याच्यात सापडतो. पण तो इनोसंट असतो, तो निरागस असतो. कोण काय योजना करतोय त्यांना माहीत नसतं. कालही विनोद तावडेंच्या बाबतीत हेच झालं. हो, म्हणजे विनोदजी आणि मी 77 पासून एकमेकाला ओळखतो. आम्ही विद्यार्थी परिषदेत खांद्याला खांदा मिळून काम केलं आहे. विनोदजींना ओळखतो, विनोदजीच्या कुटुंबियांना ओळखतो. त्या कुटुंबाने कधी 1 रुपया